नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 24. आजची महत्त्वाची बातमी सोलापूर शहरातून. नमस्ते. मी सुहास कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहर अध्यक्ष, आदरणीय अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून सोलापूरमध्ये काम करत आहे. मी गेल्या 15 दिवसापासून सोलापूर शहरातील अवैध धंदे आणि अवैध धंद्यांना पोसले जाणारे जे काही पोलीस वसूलदार जे आहेत त्याच्यामध्ये मी मध्यंतरी नाव घेतलं होतं की पोलीस आयुक्तांच्या नावे जो कोणी ह्या सोलापूर शहरामध्ये वसुली गोळा करतो ते म्हणजे ASI बाळासाहेब रामदास गायकवाड. पोलीस उपायुक्तांच्या नावे दोन वसुली करणारे जे काही दोन पोलीस वसूलदार आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम नाव आहे भागवत शिंदे, त्याच्यानंतर दुसरं नाव आहे राजू चव्हाण. ह्या तिघांच्या बाबतीत मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त M राजकुमार असतील, पोलीस उपायुक्त यावलकर साहेब असतील, यांना मी सविस्तरपणे ह्या तिघांच्या विरोधामध्ये तक्रार केली गेली होती. त्यानंतर तक्रार केल्यानंतर मी ह्या सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना देखील रितसर पद्धतीने ह्या वसूलदारांच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती. आणि सोलापूर शहरामध्ये असा कोणता अवैध धंदा नाहीये, हा सोलापूरमध्ये नाहीये. सोलापूर शहर हे अवैध धंद्याची ह्या महाराष्ट्राची राजधानी झालेली आहे. ह्या सोलापूर शहरामध्ये दिवसाढवळ्या मर्डर केले जातात, खुनी हल्ले होतात, प्राणघातक हल्ला केला जातो, भर दिवसा सोन्याच्या दुकानावर दरोडा पडतो. नेमकं या सोलापूर शहरामध्ये चाललंय तरी काय? सोलापूर शहरामध्ये डान्स बार असेल, मटका असेल, सट्टा बाजार असेल, व्हिडिओ गेम असतील, पत्त्याचे क्लब असतील, शिंदी खाणे असतील, विषारू शिंदीच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. गुटखा असेल, दारू असेल, असे अनेक प्रकार व्यवसायापासून असे अनेक अवैध धंदे ह्या सोलापूर शहरामध्ये बघायला मिळत आहेत. आणि ह्या सगळ्या अवैध धंद्यामध्ये जर कोणाची जर भागीदारी असेल ते ना फक्त ह्या सोलापूर शहरामध्ये वर्दीतील जे काही वसूलदार आहेत ह्या लोकांची त्या ठिकाणी पार्टनरशिप असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी बळ मिळतं. त्यामुळं हे अवैध धंदे ह्या सोलापूर शहरामध्ये सोलापूरच्या साती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्रासपणे सगळे जुगारधंदे चालू आहेत. आम्ही आवाज उठवणे गुन्हा आहे का? आज मी तुम्हाला सांगतो, माझ्या जीवाला धोका आहे. माझ्यावर कधीही प्राणघातक हल्ला होऊ शकतो. माझ्यावर या सोलापूर शहरामध्ये खोटे गुन्हे दाखल करू शकतात ते फक्त या सोलापूर शहराचे वसूलदार ASI रामदास गायकवाड, भागवत शिंदे आणि राजू चव्हाण हे लोक. मला त्यांनी सोलापूर शहरामध्ये ज्या गावगुंड्यांना पुसले गेलेले आहेत, ज्या अवैध धंद्याच्या माध्यमातून करोडो रुपये, लाखो रुपये ज्या गुंडांना त्यांनी कमवून दिलेले आहेत, आज त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझे राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, मी माझ्या घराचं कुठेतरी कल्याण व्हावं, मला कुठेतरी 4 पैसे मिळावं म्हणून मी हा आवाज उठवलेला नाहीये. हा सामान्य सोलापूरकरांचा आवाज आहे. ह्या सोलापूरकरांना लागलेली जी कलंक आहे, जी कीड आहे ती मिटवण्यासाठी मी आज ह्या ठिकाणी सोलापूर शहरातल्या रस्त्यावर उतरलेलो आहे. गेल्या 5 दिवसापासून मी माझ्या हॉस्पिटलच्या कामासाठी माझी मोहीम ही शांत होती. परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही या महाराष्ट्रातील लाडके नेते म्हणून मी तुमच्याकडे बघत असतो, अभ्यासू नेत्या म्हणून मी तुमच्याकडे बघत असतो. परंतु साहेब, तुमच्या गृह खात्याला ह्या सोलापूर शहरामध्ये कलंक लागण्याचं काम ह्या पोलीस वसूलदाराच्या माध्यमातून, अवैध धंद्याच्या माध्यमातून होत आहे. पावसाळी अधिवेशन आहे. आदरणीय साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे जरी एखादी सुई जरी पडली तर त्या सुईचा आवाज या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेल्याशिवाय राहत नाही. साहेब, मी गेल्या 15 दिवसापासून अवैध धंद्यांच्या या पोलीस वसूलदारांच्या विरोधामध्ये ह्या सोलापुराच्या अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवतोय. पण साहेब, माझा आवाज आपल्याच माध्यमातून, आपलंच नाव घेऊन जे काही भारतीय जनता पार्टीचे जे काही आमदार आहेत
ते लोक तुमच्यापर्यंत आम्हाला आमचा आवाज पोचवू देत नाहीयेत. परंतु साहेब, मला माहित आहे गरिबी काय असते हे तुम्हाला सर्वस्वत आहे, तुम्हाला सगळं ज्ञात आहे. परंतु साहेब, या लोकांच्या माध्यमातून माझ्या सोलापूर शहराला, माझ्या सोलापूर जिल्ह्याला कंगाल बनवण्याचं काम हे अवैध धंद्याच्या माध्यमातून होत आहे. साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला की येत्या 2-4 दिवसामध्ये आपण ह्या ठिकाणी दखल घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. आपण जर दखल नाही घेतली तर ना इलाज असतो मला येत्या थोड्याच दिवसामध्ये अन्नत्याग आंदोलन करावं लागेल. मी या सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांना देखील भेटलो. जया भाऊ, माझं तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहित आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खात्याला कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागता कामा नये याची दखल तुम्ही नक्की घ्याल. म्हणून मी तुम्हाला 2 वेळा भेटलो होतो. तुम्हाला मी तक्रार देखील तुमच्याकडे केलेली आहे. आदरणीय गृहमंत्री साहेब, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, मी ज्या पद्धतीने तुमच्याकडे तक्रार करतोय त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का नाही, आपण आपली बाजू, आपलं ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी वापरून आपल्याला रिपोर्टिंग करणारे जे काय आयबीचं खातं असेल, SIDचे खाते असतील, असे अनेक ग्रह खाते आहेत. त्या माध्यमातून मी ज्यांच्यावर आरोप करतोय, ज्या अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवतोय, आदरणीय साहेब, तुम्हाला नक्कीच ते लोक, सुहास कदमनी ज्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे तो आवाज सत्य आहे, तो सोलापूरकरांच्या सामान्य जनतेचा आवाज आहे. म्हणून हे सगळे ग्रह खात्यातील संलग्नित असलेले खाते तुम्हाला नक्की रिपोर्टिंग करतील साहेब. म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण येत्या काळामध्ये, येत्या थोड्याच 1-2-3 दिवसामध्ये आपण ह्या सोलापूर शहरातील प्रमुख वसूलदारांवर, त्यांच्यावर तुम्ही कारवाई कराल आणि या सोलापूर शहराला अवैध धंद्याच्या वेळाक्यातून तुम्ही मुक्त कराल अशी आशा व्यक्त मी तुमच्यापाशी करतो. आणि आदरणीय साहेब, मी देखील एक सामान्य कुटुंबातून येणारा कार्यकर्ता आहे. आदरणीय साहेब, या पोलीस वसूलदाराच्या माध्यमातून मला देखील विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला देखील ऑफर देण्याची मला देखील पैशाचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु साहेब, मला देखील अनेक राजकीय नेत्यांचे मला देखील फोन आले. परंतु साहेब, ही लढाई माझ्या अस्मितेची लढाई आहे, ही माझ्या सोलापूरकरांची लढाई आहे. साहेब, एक वेळेस मी राजकारण सोडून कुठेतरी काम करेल, परंतु साहेब, मी माझा इमान कधीही विकणार नाही. म्हणून साहेब, माझी विनंती आहे की हे वसूलदार लोक माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दबाव आणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विकत घेण्याचं काम आतापर्यंत करतायत. आदरणीय साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, ह्या सोलापूर शहराची वस्तुस्थिती जर बघितली तर तत्कालीन रवींद्र सेनगावकर साहेब ह्या ठिकाणी पोलीस आयुक्त होते, तत्कालीन पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे साहेब होते. असे चांगले अधिकारी ह्या सोलापूर शहरामध्ये आलेले आहेत. ह्या कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांनी, मी ज्यांचं नाव घेतोय, बाळासाहेब रामदास गायकवाड, ह्या वसूलदाराला त्यांनी बडतर्फ केलं गेलं होतं. परंतु आज तो माणूस पुन्हा सेवेमध्ये येतो, पुन्हा राजकीय बळाचा वापर करतो, पैशाचा वापर करतो, पैशाच्या जोरावर ग्रह खात्याला विकत घेण्याचं काम करतो. आदरणीय साहेब, मला असं कळतंय की हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच याच्या बाबतीमध्ये दखल घेतील आणि कारवाई करतील अशी आशा ह्या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब, माझी विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी ह्या माझ्या विनंतीला मान देऊन आपण नक्कीच ह्याच्यामध्ये चौकशी लावाल आणि ह्या सगळ्या लोकांना घरी बसवाल आणि अवैध धंदे या सोलापूर शहरापासून हद्दपार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.